नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. आज कॅप राऊंड 1 चे ऍडमिशन फ्रीज करण्याचा आणि बेटरमेंट करण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्यांना फ्रीज करायचं होतं त्यांचा तर वेळ संपलेला आहे आणि त्यांना रिपोर्टिंग पुढच्या 2 तासामध्ये करावं लागेल आणि ऑब्विसली त्यांनी केलेलं असेल. मात्र जर तुम्ही कॅप राऊंड 2 साठी बेटरमेंट केलेलं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला बेस्ट कॉलेज नसेल भेटलं आणि आता वाटतंय की कॅप राऊंड 2 मध्ये मला बेस्ट कॉलेज भेटायला पाहिजे, तर या 4-5 गोष्टींना खूप खूप काळजीपूर्वक ऐका आणि त्या गोष्टींचा अवलंब तुम्हाला कॅप राऊंड 2 ची स्ट्रॅटेजी बनवताना करायचा आहे, ऑप्शन फॉर्म भरताना करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे बघा, तुम्ही बेटरमेंट केलं आहे, तुम्ही बेटरमेंटची सीट ऍक्सेप्टन्स फी भरलेली आहे. म्हणजे काय, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं होतं आणि ते तुम्ही बेटरमेंट केलं आहे, म्हणजे तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करत आहात, तुम्ही फीस भरलेली आहे, याचा अर्थ तुम्ही ती सीट रिझर्व केलेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोज जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये दुसरा कोणतं कॉलेज लागलं तर ही सीट निघून जाते. परत एकदा लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कोणतं दुसरं कॉलेज लागलं जे तुम्ही या कॉलेजच्या वर लिस्ट मध्ये ठेवलेलं होतं, त्या कॉलेज पैकी जर कोणतं कॉलेज लागलं तर मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की हे कॉलेज तुमचं निघून जातं. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता. मी प्रत्येकाला मेसेजमध्ये सांगत देखील होतो, मात्र तरी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे काय, तर कॅप राऊंड 2 मध्ये जे आपण पहिले 3 कॉलेजेस ठेवणार आहोत बघा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, हे कॉलेजेस पैकी जर तुम्हाला कोणतंही एक कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. पहिल्या कॅप राऊंड नंतर मला 15 ते 16 फोन आले, त्यांनी सांगितलं की कॅप राऊंड 1 मध्ये आम्ही एक कॉलेज फिल केलं होतं आणि ते कॉलेजच आम्हाला लागलं आहे आणि आता ते कॉलेज आमच्या घरापासून लांब पडत आहे, आम्हाला ते कॉलेज नाही पाहिजे. पण आता त्याला काहीही ऑप्शन नसणार आहे. तुम्हाला पहिल्या 3 मध्ये अशी कॉलेजेस टाकायची आहेत जी लागल्याच्या नंतर तुम्ही तिथे गेलाच पाहिजेत, कारण ती दुसऱ्या राऊंड मध्ये ऑटो फ्रीज होणार आहेत. हा राहिला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट हा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, तुम्हाला इथे दिसत असेल, इथे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्टच्या खाली कट ऑफ लिस्ट फॉर कॅप राऊंड 1 येणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे काय, तर आपला कट ऑफ कॅप राऊंड 1 चा कुठे संपला होता आणि कट ऑफ कुठपर्यंत आलेला होता याच्यावरून तुम्हाला आखणी करायची आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आहे. आता सपोज मी एक्झाम्पल सांगतोय, XYZ हा विद्यार्थी आहे, त्याला कॉलेज लागला आहे पुणा कॉलेज ऑफ फार्मसी, त्याचे पर्सेंटाईल आहेत XYZ मानूया आपण 98 पर्सेंटाईल, बरोबर आहे, आणि त्याला आयसीटी मुंबई पाहिजे आणि आयसीटीचा कट ऑफ 99 लागला आहे त्याच्या कॅटेगरीचा, कारण त्याला कॅटेगरी वाईज कट ऑफ ची लिस्ट इथे भेटणार आहे. म्हणजे काय, आणि सपोज त्याला जर बेटरमेंट केला आहे तर मग त्याच्या लक्षात येऊ शकतं की बाबा मला कॅप राऊंड 2 ला आयसीटी मिळू शकतं. मग मी काय करणार आहे, कॅप राऊंड 2 ला पहिल्या नंबरला आयसीटी, दुसऱ्या नंबरला पुणे कॉलेज. म्हणजे काय, जरी मला आयसीटी नाही भेटलं तरी माझं कॉलेज मला भेटणार आहे, कारण दुसरंच कोणतं कॉलेज मी मध्ये घातलं तर मग मला ते कॉलेज भेटल, म्हणजे माझं हे पण कॉलेज निघून जाईल. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या कट ऑफ लिस्टचा खूप पुरेपूर वापर करायचा आहे. आणि उद्या म्हणजे काय, उद्या किंवा परवा तुमच्याकडे वॅकन्सी लिस्ट येते. म्हणजे काय, वॅकन्सी लिस्टचा अर्थ काय असतो, वॅकन्सी लिस्टचा अर्थ असतो की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट राहिलेले आहेत, किती सीट खाली आहेत, किती जागा रिकाम्या आहेत आणि किती सीट भरलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा येतो. जसा आपल्याकडे सीट मॅट्रिक्स आली होती, अगदी तशाच प्रकारे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येते उद्या परवा, आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला कळू शकतं. आता असे सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत, सर मला एकही कॉलेज लागलेलं नाहीये. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर तुमच्या आसपासची जास्तीत जास्त तुमच्या युनिव्हर्सिटी मधली, तुमच्या होम युनिव्हर्सिटी मधली जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, जेणेकरून तुम्हाला त्यापैकी कोणतं तरी एक कॉलेज मिळेल. म्हणून परत एकदा सांगतोय, तुम्ही कॅप राऊंड 3 साठी सुद्धा बेटरमेंट करू शकता, पण परत एकदा पुन्हा कॉलेजेस लागण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात. आणि सर्वे असा आहे, मी एक सर्वे केला होता, जवळपास महाराष्ट्रातील माझ्या चॅनलवर काम करणाऱ्या 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांचा मी सर्वे केला होता आणि त्यांच्यातून मला असं लक्षात आलं की फक्त आणि फक्त 40% विद्यार्थ्यांनी सीट फ्रीज केलेले आहेत
अजूनही 60% विद्यार्थ्यांनी सीट बेटरमेंट केलेले आहेत. परत एकदा सांगा. आणि 5% ते 6% असे विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज लागलेलं नाही. म्हणून इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये कट ऑफचा कॅप 1 बघा, आपण म्हटलं होतं की 89 कॉलेजेस बॅन झालेले आहेत, त्याच्यामुळे कॅप 1 मध्ये आपल्याकडं जास्तीत जास्त कट ऑफ लागू शकतो. मात्र ते अजून दिसलेले नाहीये. ते कधी दिसणार? ते कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 मध्ये दिसणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 मध्ये कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून कॅप राऊंड 2 ची कट ऑफ लिस्टचा बघून, वॅकन्सी लिस्ट बघून, आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस हवे आहेत त्यांचे कट ऑफ्स बघून, चांगल्या पद्धतीने नवीन नियमांचा विचार करून, या सगळ्या गोष्टींचा आराखडा करून तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. ऑप्शन फॉर्म तुम्हाला पुन्हा एकदा एडिट करता येतो आणि तशा पद्धतीने जर तुम्ही कॉलेज फॉर्म एडिट केला तर नक्कीच तुम्हाला ते कॉलेज भेटू शकतं. म्हणून परत एकदा सांगतोय, जर काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये विचारू शकता, तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता. थोडासा वेळ लागेल रिप्लाय करायला, मात्र मी नक्की रिप्लाय करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण लवकरच आपल्या चॅनलवर 8000 सबस्क्रायबर होणार आहेत. आणि मला वाटतंय या वीक मध्ये कॅप राऊंड 2 यायच्या आधी तुम्ही या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर्स केले पाहिजेत. येस, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू.